नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर आपण पाहत आहोत महावितरण भरतीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपण पेपर सिरीज काढलेलो आहोत। त्या सिरीजचा हा चौथा भाग आहे। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये येणारे सर्व काही प्रश्न ही खूप महत्त्वाचे आहेत। तर बघूया आपण पहिला प्रश्न। 6 पोलच्या इंडक्शन मोटरचा वेग 960 RPM आहे, तर स्लिप डॅश असेल। ऑप्शन ए 4%, ऑप्शन बी 3%, ऑप्शन सी 1%, ऑप्शन डी 2%। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 4%। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। अल्टरनेटिंग प्रवाहात डॅशद्वारे बदल घडवता येते। ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी बॅटरी, ऑप्शन सी अल्टरनेटर, ऑप्शन डी जनरेटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। व्होल्टमीटरची जोडणी करताना डॅश जोडणी करतात। ऑप्शन ए वरील सर्व, ऑप्शन बी करंट कॉईल सिरीजमध्ये व प्रेशर पॅरलमध्ये, ऑप्शन सी लोडच्या सिरीजमध्ये, ऑप्शन डी सप्लायच्या पॅरलमध्ये। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सप्लायच्या पॅरलमध्ये। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ॲममीटर पासून सीटी काढते वेळी डॅश। ऑप्शन ए सीटीची सेकंडरी बाजू ओपन करावी, ऑप्शन बी सीटीची सेकंडरी बाजू शॉर्ट करावी, ऑप्शन सी सीटी सेकंडरी बाजू काढू नये, ऑप्शन डी वरील पैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सीटीची सेकंडरी बाजू शॉर्ट करावी। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। मंडळामध्ये व्होल्टमीटर ऐवजी एम्पियर मीटरची जोडल्यास डॅश। ऑप्शन ए लोह कार्य करणार नाही, ऑप्शन ए मीटर रीडिंग येईल, ऑप्शन सी वरीलपैकी नाही, ऑप्शन डी मीटर जुळून जाईल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मीटर जुळून जाईल। तर मित्रांनो, पुढील प्रश्न। ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये डॅश वाइंडिंग असून त्यात प्रायमरी व सेकंडरी म्हणून कार्य करतील। ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 1। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ट्यूब लाईटचे आयुष्यमान डॅश कार्यक्षमता आहे। ऑप्शन ए 1000 कार्यतास, ऑप्शन बी 2000 कार्यतास, ऑप्शन सी 3000 कार्यतास, ऑप्शन डी 4000 कार्यतास। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 4000 कार्यतास। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्शन मोटरी चालू होताना स्लिप डॅश असते। ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी कमी, ऑप्शन सी जास्त, ऑप्शन डी कायम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जास्त। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। RL मंडळाचा विरोध 6 वॅट इंडक्टिव्ह रिॲक्शन असल्यास इंडिपेन्डन्स डॅश असेल। ऑप्शन ए 12 ओहम, ऑप्शन बी 10 ओहम, ऑप्शन सी 86 ओहम, ऑप्शन डी 6 ओहम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 10 ओहम। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ट्यूबची कार्यक्षमता डॅश आहे। ऑप्शन ए 100 ल्युमिनेस वॅट,
ऑप्शन बी 60 ल्युमिनस वॅट, ऑप्शन डी 80 ल्युमिनस वॅट, ऑप्शन डी 40 ल्युमिनस वॅट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 60 ल्युमिनस वॅट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दोन पोलमधील अंतरास डॅश म्हणतात. ऑप्शन ए सॅक, ऑप्शन बी वरीलपैकी नाही, ऑप्शन सी स्टे, ऑप्शन डी स्पॅन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रिफ्लेक्स मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश करावे. ऑप्शन ए फील्ड वाइंडिंगची टोके बदलावे, ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंगची टोके बदलावे, ऑप्शन बी सी आर्मेचर बुशची पोझिशन बदलावे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर ब्रशची पोझिशन बदलावे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज प्रमाणास डॅश म्हणतात. ऑप्शन ए व्होल्टेज रेशिओ, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर रेशिओ, ऑप्शन सी टर्न रेशिओ, ऑप्शन डी करंट रेशिओ. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टेज रेशिओ. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोस वेग 1500 RPM असलेल्या मोटरमध्ये 4% स्लिप असल्यास रोटर वेग डॅश असेल. ऑप्शन ए 1460 RPM, ऑप्शन बी 1440 RPM, ऑप्शन सी 1560 RPM, ऑप्शन डी 1500 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1440 RPM. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फ्लोरोसेट ट्यूब डॅश विद्युत पुरवठ्यावर कार्य करते. ऑप्शन ए AC व DC, ऑप्शन बी DC, ऑप्शन सी AC, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए AC व DC. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. AC सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास इंडक्टिव्ह रिॲक्शन डॅश होईल. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी कायम राहील, ऑप्शन सी जास्त होईल, ऑप्शन डी कमी होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कायम राहील. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन डॅश अक्षराने दाखवतात. ऑप्शन ए XC, ऑप्शन बी LZ, ऑप्शन सी ZL, ऑप्शन डी XL. तर या प्रश्नाचे उत्तर आहे XL. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपण पाहणार आहोत. ओव्हरहेड लाईनचा कंडक्टरमध्ये डॅश गुणधर्म असावेत. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी लवचिक व ताण शक्ती सहन करणारा असावा, ऑप्शन सी विद्युत प्रवाहास कमीत कमी विरोध करणारा व वातावरणाचा परिणाम न होणारा असावा, ऑप्शन डी वजनाने हलका व किमतीने स्वस्त असावा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एम्पियर मीटरची रेंज वाढवण्यासाठी डॅश वापरतात. ऑप्शन ए शंट, ऑप्शन बी व्हेरिएबल रेजिस्टन्स, ऑप्शन सी मल्टीप्लायर, ऑप्शन डी एम्प्लिफायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शंट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
ACRC कंडक्टर लेंथ फॉर्म डॅश आहे. ऑप्शन ए ऑल कॉपर स्टील रेनफोर्स कंडक्टर. ऑप्शन बी ॲल्युमिनियम कॉपर स्टील रेनफोर्समेंट कंडक्टर. ऑप्शन सी ऑल कॉपर स्टँडर्ड रेनफोर्स कंडक्टर. ऑप्शन डी ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स कंडक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑल कॉपर स्टँडर्ड रेनफोर्स कंडक्टर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. क्लुरर गेज डॅश दर्शवतो. ऑप्शन ए स्टेटरचा प्रकार. ऑप्शन बी रोटरचा प्रकार. ऑप्शन सी सप्लायचा प्रकार. ऑप्शन डी आवश्यक लोडचा प्रकार. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रोटरचा प्रकार. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरचे विद्युत दाबानुसार डॅश व डॅश हे प्रकार आहेत. ऑप्शन ए सिंगल फेज व 3 फेज. ऑप्शन बी लो व्होल्टेज व हाय व्होल्टेज. ऑप्शन सी वाइंडिंगमधील धातूच्या विरोधामुळे. ऑप्शन डी वाइंडिंगमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वाइंडिंगमधील धातूच्या विरोधामुळे. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्समिशन लाईनमध्ये लोखंडी पोल डॅश कारणासाठी वापरतात. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. ऑप्शन बी यांत्रिकदृष्ट्या मजबूत असल्याने स्नॅप जास्त देता येतो. ऑप्शन सी जागा कमी लागते व सुरक्षित आहेत. ऑप्शन डी दीर्घायुष्य आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये रचनेमुळे डॅश. ऑप्शन ए आर्थिक फायदा होतो. ऑप्शन बी आर्थिक तोटा होतो. ऑप्शन सी काही फरक पडत नाही. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्थिक फायदा होतो. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शंभर मेगाहर्ट्ज AC सप्लाय कॅपॅसिटी 10 वॅटचा रिॲक्ट देतो. सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज केल्याने रिॲक्ट डॅश होईल. ऑप्शन ए 30 ओहम. ऑप्शन बी 20 ओहम. ऑप्शन डी 5 ओहम. ऑप्शन डी 500 ओहम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 20 ओहम. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. प्रायमरी व सेकंडरी टर्नच्या प्रमाणास डॅश म्हणतात. ऑप्शन ए टर्न रेशिओ. ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर रेशिओ. ऑप्शन सी व्होल्टेज रेशिओ. ऑप्शन डी करंट रेशिओ. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टर्न रेशिओ. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइल फ्लॅश पॉइंट डॅशला म्हणतात. ऑप्शन ए 145 अंश सेल्सिअस. ऑप्शन बी 120 अंश सेल्सिअस. ऑप्शन सी 160 अंश सेल्सिअस. ऑप्शन डी 100 अंश सेल्सिअस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 145 अंश सेल्सिअस. तर मित्रांनी पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाह नियंत्रण मिळवणाऱ्या घटकास डॅश म्हणतात. ऑप्शन ए कंडेन्सर, ऑप्शन बी चोक, ऑप्शन सी फिलामेंट, ऑप्शन डी लॅम्प. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चोक. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्क्रूलर गेज इंडक्शन मोटरचा वेग डॅश अवलंबून असतो. ऑप्शन ए सिक्वेन्स वेगावर, ऑप्शन बी जोडलेल्या लोडवर, ऑप्शन सी यापैकी नाही, ऑप्शन डी लोडच्या पॉवर फॅक्टरवर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी यापैकी नाही. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अम्परेंट पॉवर बरोबर डॅश. ऑप्शन ए व्ही गुणिले आय गुणिले पी एफ, ऑप्शन बी यापैकी नाही, सी व्ही गुणिले आय, ऑप्शन डी कंसात व्ही गुणिले आय भागिले आर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी व्ही गुणिले आय. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरमधील आयर्न कोर्स शोधण्यासाठी डॅश टेस्ट घ्यावी. ऑप्शन ए शॉर्ट सर्किट, ऑप्शन बी अर्थ कंटिन्युटी, ऑप्शन सी ओपन सर्किट, ऑप्शन डी मेगर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओपन सर्किट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी स्टार डेल्टा स्टार्टर वापरल्याने डॅश होईल. ऑप्शन ए मोटर चालू होणार नाही, ऑप्शन बी स्टार्टिंग वर जास्त होईल, ऑप्शन सी रनिंग करंट कमी होईल, ऑप्शन डी स्टार्टिंग करंट कमी होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टार्टिंग करंट कमी होईल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 पोलमध्ये वायर जोडल्यास वायरला जो झोळ पडतो त्यास डॅश म्हणतात. ऑप्शन ए सॅक, ऑप्शन बी स्नॅप, ऑप्शन डी स्टेट, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सॅक. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. व्होल्टमीटरचे टर्मिनल डॅश व रीडिंग डॅश किमतीने असतात. ऑप्शन ए लहान व रीडिंग कमी, ऑप्शन बी मोठे व रीडिंग कमी, ऑप्शन सी लहान व रीडिंग कमी, ऑप्शन डी मोठे व रीडिंग कमी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन लहान व रीडिंग कमी. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. केल्ट कॅथोड लॅम्प हे कोणत्या प्रकारातील लॅम्प आहेत. ऑप्शन ए फिलामेंट लॅम्प, ऑप्शन बी गॅस डिस्चार्ज लॅम्प, ऑप्शन सी हेलियम लॅम्प, ऑप्शन डी निऑन साइन लॅम्प. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गॅस डिस्चार्ज लॅम्प. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. हाय स्टार्टिंग टार्कमुळे डॅश मोटर, मिक्सर, ड्रिल मशीन इत्यादीमध्ये वापरतात. ऑप्शन ए परमनंट कॅपॅसिटर, ऑप्शन बी कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन, ऑप्शन सी युनिव्हर्सल, ऑप्शन डी स्लिप फेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल. तर मित्रांनो
पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज स्क्रूलर गेज इंडक्शन मोटरचा वेग डॅश मध्ये बदलता येतो. ऑप्शन ए पिलच्या संख्यामुळे, ऑप्शन बी सप्लाय व्होल्टेज बदलून, ऑप्शन सी सप्लाय फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी वरीलपैकी 1 व 2. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी 1 व 2. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एमएटी टाईप, मर्क्युरी ऑर्गॉन टाईप व एमई मर्क्युरी वेपर हे डॅशचे प्रकार आहेत. ऑप्शन ए हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्पचे प्रकार आहेत. ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. ऑप्शन सी मर्क्युरी वेपर लॅम्पचे प्रकार आहेत. ऑप्शन डी लो प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्पचे प्रकार आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मर्क्युरी वेपर लॅम्पचे प्रकार आहेत. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेटिंग ऑइल डॅश. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर बंद पडू देत नाही. ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यात मदत करते. ऑप्शन सी इन्सुलेशन भक्कम करते. ऑप्शन डी कार्यक्षमता कमी करते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यात मदत करते. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी वीज मापकाच्या डायलवरील स्केल डॅश असतात. ऑप्शन ए असमान, ऑप्शन बी समान, ऑप्शन सी सुरुवातीस व शेवट असमान, ऑप्शन डी सुरुवातीस व शेवटी समान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी समान. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटिंग प्रवाह डॅश द्वारे निर्माण करतात. ऑप्शन ए जनरेटर, ऑप्शन बी अल्टरनेटर, ऑप्शन सी बॅटरी, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर उत्तर आहे अल्टरनेटर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एसी मंडळाची पॉवर बरोबर डॅश. ऑप्शन ए डब्ल्यू बरोबर व्ही गुणिले आय भागिले पी एफ. ऑप्शन बी डब्ल्यू बरोबर व्ही गुणिले आय गुणिले पी एफ. ऑप्शन सी डब्ल्यू बरोबर आय वर्ग आर. ऑप्शन डी डब्ल्यू बरोबर व्ही गुणिले आय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डब्ल्यू बरोबर व्ही गुणिले आय गुणिले पी एफ. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पोलवर क्रॉस आर्म डॅशसाठी वापरतात. ऑप्शन ए इन्सुलेशन बसवून लाईन ओढण्यासाठी. ऑप्शन बी पोलला आधार स्टे जोडण्यासाठी. ऑप्शन सी पोलला न्यूट्रल व अर्थ वायर जोडण्यासाठी. ऑप्शन डी पोलला न्यूट्रल व अर्थ वायर जोडण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पोलला न्यूट्रल व अर्थ वायर जोडण्यासाठी. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. थ्री क्यू इंडक्शन मोटर फुल लोडवर अंडर व्होल्टेज चालवल्यास डॅश. ऑप्शन ए गरम होईल व जळेल. ऑप्शन बी कमी वेगाने फिरेल. ऑप्शन सी चालूच होणार नाही. ऑप्शन डी फिरेल परंतु गरम होईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए गरम होईल व जळेल. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न,
जो की आपल्यासाठी हा आहे. पोलवर डायडॅश इन्सुलेटर वापरतात. ऑप्शन ए स्ट्रेन टाईप, ऑप्शन बी सस्पेन्स टाईप, ऑप्शन सी पिन टाईप, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पोलवर इन्सुलेटर डायडॅश करण्यासाठी बसवतात. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी कंडक्टरला आधार देण्यासाठी, ऑप्शन सी कंडक्टरवर क्रॉस आर्ममध्ये करंट वाहून नेऊन म्हणून, ऑप्शन डी लाईन कंडक्टरमध्ये अंतर ठेवण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रिॲक्टिव्ह पॉवर बरोबर डॅडॅश. ऑप्शन ए व्ही गुणिले आय गुणिले साइन थिटा, ऑप्शन बी वर्गमुळात ती व्ही गुणिले 1 गुणिले पीएफ, ऑप्शन सी व्ही गुणिले आय गुणिले कॉस थिटा, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्ही गुणिले आय गुणिले साइन थिटा कॉस थिटा. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च कार्यक्षमता दीर्घायुक्त भरपूर प्रकाश डॅश लॅम्प पासून मिळतो. ऑप्शन ए लॅम्पची कार्यक्षमता वाढते, ऑप्शन ए लॅम्पची कार्यक्षमता कमी करते, ऑप्शन सी गॅस डिस्चार्ज लॅम्प, ऑप्शन डी इनकॅन्डिसेट लॅम्प. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गॅस डिस्चार्ज लॅम्प. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. व्होल्ट मीटरची रेंज वाढवण्यासाठी डायडॅश वापरतात. ऑप्शन ए शंट, ऑप्शन बी एम्पियर, ऑप्शन सी मल्टीप्लायर, ऑप्शन डी व्हेरिएबल रेजिस्टन्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मल्टीप्लायर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी वीज मापाच्या डायलवरील स्केल डॅश असतात. ऑप्शन ए समान, ऑप्शन बी सुरुवातीस व शेवट असमान, ऑप्शन सी असमान, ऑप्शन डी सुरुवातीस व शेवट समान. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी असमान. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी लिंक येऊन जाईल, नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो भेटूया आपण पुढील भागात. धन्यवाद.